राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची युती काही महानगरपालिकांमध्ये आक्रमकपणे उतरलेली आपल्याला बघायला मिळते. अमित ठाकरे या निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार प्रचार करताना आपल्याला बघायला मिळतात. आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या निवडणुकीसाठी आणि निवडणुकीनंतर काय प्लॅनिंग असणार आहे. अमितजी, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीवर. मी जो सुरुवातीलाच म्हटलो की प्लॅनिंग काय, या निवडणुकीसाठीचं प्लॅनिंग काय, कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक वर्षांपासून खूप लोक हे म्हणत होते की एकत्र यायला पाहिजे, आता आलेले आहेत. आणि मग आल्यानंतर तुम्ही विचारता का आले, म्हणणारे म्हणतात, टीका करणारे करणारच. पण आता एकत्र आल्यानंतर पुढचं विजन काय, म्हणजे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपण आधी विचार करूया की कशा पद्धतीनं प्लॅनिंग सुरू आहे. नाही, मला वाटतं की त्या दिवशी मी आणि आदित्यने आमचं वचननामा पण जाहीर केलं. अनेक असे मुद्दे मांडले जे मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि मला वाटतं वचननामा मांडणं एक गोष्ट असते आणि 5 वर्षात ती करून घेणं एक वेगळी गोष्ट असते. आमच्यात ती करून घेण्याची ताकद आहे. कारण तुम्ही नाशिक बघितलं असेल, वचननामा मांडल्यानंतर त्याच्या बाहेरच्या गोष्टी पण आम्ही केल्या. त्या आता केल्याच, पण त्याच्या बाहेरच्या गोष्टी पण केल्या. म्हणून ते कुठचीही गोष्ट करणं कठीण नसतं. तुम्ही एक शब्द दिल्यावर तो करून घेणं, हे मला वाटतं त्या शब्दासाठी मला वाटतं लोक तुम्हाला मतं देत असतात आणि तो करून घेणं मला वाटतं आपली जबाबदारी असते. बरोबर. पण आश्वासनं तुम्ही दिलीत आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सत्ता येणं गरजेचं आहे. बरोबर. जर सत्ता नाही आली, कारण जी प्रेडिक्शन्स वर्तवली जात आहेत, ज्या पद्धतीनं अनुमान वर्तवले जात आहेत, अंदाज वर्तवले जात आहेत, जर सत्ता नाही आली तर मग काय, असाही प्रश्न मुंबई उपस्थित पुढच्या होतो. 5 वर्षात संपली म्हणून समजा. आपलं राज्य, आपलं शहर पुढच्या 5 वर्षात संपलं म्हणून समजा. तुम्हाला ह्याच्या पुढे इंटरव्ह्यूज पण घेता येतील की नाही मला माहित नाही. ज्या प्रकारे लोकशाहीपासून आपण हुकुमशाही कडे चाललोय. मी लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, विचित्र होती. पण मी महानगरपालिकेसारखी अशा घाणेरड्या स्तराला जाऊन अशी निवडणूक आयुष्यात मी माझ्या पॉलिटिकल करिअरमध्ये पण आणि माझ्या आयुष्यात पण मी बघितली नाही. 5 कोटी देऊन उमेदवार काय विकत घेत आहेत. सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला म्हणून खून झाला. पोलीस उचलून उमेदवारांना नेत्यांच्या घरी नेत आहेत. तिकडे तुम्ही कुलाब्यामध्ये बघितलं असेल, ते नार्वेकरांसमोर. बरोबर. कोण? तेजल पवार. मला म्हणून त्या महिलासाठी रिस्पेक्ट आहे की शेवटी एक महिला अपक्ष उमेदवारी लढते आणि तुम्ही तिला धमकवताय, तिच्या नवऱ्याला धमकवताय, तुम्ही पैशाची ऑफर करताय. इकडे न झुकणारे लोक मला आवडतात. मी नावांबरोबर खूप वाईट आहे म्हणून मी नाव विचार, पण तेजल पवार शिवसेना भवनमध्ये येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की असं असं माझ्यावर होतंय. मनसे आणि शिवसेना दोघांनी मिळून तिला पाठिंबा दिला तिकडे. ही कुठची दडपशाही, ही कुठची हुकुमशाही की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्यायला धमकवताय. आणि बरं, तुम्ही 2014 पासून बोलता ना विकास केला, मग ह्या गोष्टींची गरज कशाला पडते तुम्हाला? पण एकीकडे आपण हे सगळं बोलत असताना मनसेमधनं, शिवसेनेमधनं लोक पक्ष सोडून चाललेले आहेत. आपण लेटेस्ट उदाहरण बघूया. आपण काही नावं, संतोष जुरी असतील, वीरेंद्र तांडेल असतील, राजा चौगुले असतील, बरीच माणसं सोडून गेली. तर ह्या माणसांना थांबवण्याचा कधी प्रयत्न झाला नाही का? ह्या लोकांना आजपर्यंत राजसाहेबांनी एवढं दिलंय हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, या सगळ्यांना. आणि आता पक्षाला, राजसाहेबांना, आणि मला वाटतं की अशा वेळेला गरज असताना हे सोडून चाललेत. त्याच्यामुळे ते आमचे कधी नव्हते असं मी मानतो. एवढं सगळं दिल्यानंतर म्हणजे सत्तेत आलं असतं तर काय काय मिळालं असतं त्यांना. पण ह्या गोष्टीत म्हणजे त्यांना किंमतच नाही उरली आहे, लॉयल्टीच नाही उरली आहे. पण कधी समजावण्याचा प्रयत्न नाही झाला की बाबा का करताय असं? कळलं कुठे? त्यांचे आपापसात काहीतरी सेटिंग झाली असेल,
पुढचे काहीतरी 1-2 वर्षाचे काहीतरी ठरले असतील त्यांचे पैसे वगैरे आणि निघाले असतील. सांगितलं कोणी? रात्री 11-12 वाजता प्रवेश होता त्यांच्याकडे. म्हणजे सोलापूरची घटना झाल्यानंतर मी फडणवीस साहेबांची गेले 2-3 दिवस वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय. मला भेटायला वेळ नाहीये ह्या विषयावर. मला प्रवेश नाही करायचा आहे. मला ह्या विषयावर बोलायचं आहे. की अतिशय घाणेरडी घटना झाली आहे आणि मला वाटतं त्या आईला, त्या बायकोला, त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. ह्या गोष्टींसाठी मला वाटतं मी भेटायचा प्रयत्न करतोय. त्यांना ह्या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी वेळ आहे प्रवेशासाठी. का? कारण बातम्या होतात ना प्रचारात, निवडणुका आहेत, चर्चेत राहिलो पाहिजे. पण हे सगळे जाण्याने धक्का बसेल अजिबात मुंबईमध्ये? नाही, अजिबात नाही. एकटे जात आहे तो, धक्का कसा बसणार? काय आमच्याकडचा कुठचाही नेता किंवा कुठचाही महाराष्ट्र सैनिक आजपर्यंत जो गेलाय तो एकटाच गेलाय. कारण राजसाहेबांवर एवढे प्रेम करणारी लोक आहेत ना. 2012 पासून पर्यंत मी बघितलं. 13 आमदार आले, 28 नगरसेवक आले, नाशिकमध्ये सत्ता आली, पुण्यात एवढे नगरसेवक आले. त्याच्यानंतर एवढा काळ एक पक्ष चालवणं एवढ्या लोकांच्या जोरावर, एवढ्या लोकांच्या प्रेमावर, ही सोपी गोष्ट नाही. आणि मला वाटतं की राजसाहेबांबरोबर त्या महाराष्ट्र सैनिकांना पण सलाम. बरोबर. की ही लॉयल्टी खूप कठीण आणि खूप कमी बघायला मिळते आजकाल. पण मग उमेदवार निवडीमध्ये जे काही घोळ झाले, बंडखोऱ्या झाल्या, घोळ म्हणण्यापेक्षा बंडखोऱ्या झाल्या, बंडखोऱ्या बघितल्या तर तुम्ही त्यांच्या बघा ना. आहेत तिकडे बिलकुल. तर कार्यालय फोडले गेले, एबी बिलकुल, फॉर्म गिळले गेले, शिवीगाळ केली गेली, खून केले गेले. तसं तर मला वाटतं इकडे खूप समजूतदारपणे झालंय. कारण दोघांनाही माहितीये की कुठेतरी आपण एका मोठ्या उद्देशाने एकत्र आलोय. जसं हिंदी सक्ती त्यांनी लादली, त्या हिंदी सक्तीच्या विरोधात आपण जेव्हा एकत्र आलो तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागलं की यांचा डाव काय आहे. आणि मग मला वाटतं की आपल्याकडे एवढे स्मूथली नेगोशिएशन झाले. काही लोक ऑब्व्हियसली अपसेट होते, पण मी एवढ्या लोकांना भेटून मी जेव्हा समजवलं तेव्हा ते ज्या प्रकारे ते समजले की हो ही आपल्या भवितव्याची निवडणूक आहे, भविष्यासाठी निवडणूक आहे आणि आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ते नंतर मला बोलवते की आम्ही संपूर्णपणे आम्हाला कळलंय, आम्ही तुमच्यासाठीच काम करणार. आता एक महत्वाचा प्रश्न जो विरोधकांकडनं सातत्याने बरं, हे जे विचारला लोक गेले ते उभे पण नव्हते राहणार. पण असं त्यांची नाही- अपेक्षा होती की तिकीट मिळेल म्हणून. म्हणजे नव्हती. अच्छा, नव्हतं मिळणार. त्यांचीच अपेक्षा नव्हती. त्यांना विचारलं गेलं, त्यांचीच अपेक्षा नव्हती. हे सगळे नाही बोललेले लोक आहेत राजसाहेबांना की आम्हाला उभं नाही राहायचंय. हे लोक गेलेत. त्याच्यामुळे मला कळत नाही की म्हणजे नेमकं तुमचं काय काहीतरी तिकडे बोलणी झाली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता काहीतरी उगाच हिरवं रक्त, भगवं रक्त हे आणून उगाच काहीतरी कुठेतरी डायव्हर्ट नका करू टॉपिक. तुमचे 2 वर्ष किंवा 3 वर्ष सेटल्ड असतील, त्याच्यानंतर तुमचं पॉलिटिकल करिअर काय आहे हे तुम्हाला लग. पण आता तुम्ही हिरवं रक्त भगवं रक्त म्हटलात म्हणून 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हे 2 भाऊ किती काळ एकत्र राहतील आणि पोस्ट इलेक्शन रिझल्ट नंतर नेमकं काय होईल हे तुम्ही काय उत्तर देणार? म्हणजे काय काय विचार करून किंवा काय प्लॅनिंग करून? माझी तरी अशी चाललेला आशा आहे आहात की आता ज्या प्रकारे 2 भाऊ युतीच्या आधी आपल्या मोर्चाला एकत्र आले, त्याच्यानंतर जो प्रतिसाद चालू झाला, म्हणजे जे फोन कॉल्स आणि जे लोकांचे मेसेजेस चालू झालेत की आमच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे मी काही न्यूज चॅनलचे पण स्टुडिओज बघितले जिकडे लोक ऍक्च्युली आपला भारत इंडिया पाकिस्तान मॅच जिंकल्यासारखे सेलिब्रेट करत होते की 2 भाऊ एकत्र आले. ही भावना मला वाटतं सगळीकडे होती. आता तर युती झाली आहे म्हणून मला वाटतं की अख्खं मुंबई, अख्खं महाराष्ट्र एकवटलंय. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण निवडणुका चालू असताना बघतोय, हे जे पैसे देऊन उमेदवारी विकत घेत आहेत, धमकवत आहेत, खून होत आहे, त्याच्या विरोधात एक खूप मोठा राग तयार होतोय लोकांच्या मनात की हे असं आम्हाला नकोय. हे जे लोकसभा ते विधानसभेमध्ये 40 लाख तुम्ही दुबार मतदार आणले महाराष्ट्रात,
कारण तुम्हाला कळलं की लोकसभेचा निकाल तुमच्या बाजूनी नाही लागलाय, विधानसभेला काहीतरी करायला लागणार. मी एक्झॅक्टली तोच प्रश्न विचारणार हा. होतो. दुबार मतदार आणि बोगस वोटिंग थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी एक यंत्रणा लावायचा निर्णय घेतलेला. ती यंत्रणा तुम्ही लावलेली आहेत का, हो. की बोगस वोटिंग ती होऊ नये? संपूर्ण यंत्रणा लागली आहे. त्या दिवशी राजसाहेबांनी मला वाटतं आमचा जो मोर्चा झाला त्याच्यात दाखवलं पण की आमच्याकडे किती दुबार मतदारांची यादी आहे. ओके. एक ट्रक आणलेला त्यांनी आमच्याकडे, आणि मला वाटतं शिवसेनेकडे संपूर्ण माहिती आहे की कोण कोण दुबार मतदार आहे, आणि त्यांना त्या दिवशी मारणार म्हणजे मारणार, नाही तर मग पोलिसांनी कारवाई करावी. कारण हे इल्लीगल गोष्टी करताय तुम्ही. तुम्ही दुसऱ्या राज्यात येताय आणि इकडे मतदान करून जाताय, हे अनधिकृत आहे. हे आम्ही इलेक्शन कमिशनरला सांगितलंय. मी पहिल्या बैठकीत नव्हतो जेव्हा राज्याचे निवडणूक आयोग आयोगाकडे होते, गेलेलं होतं. पण मग त्यांनी मला वाटतं केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे हो. टाकलं, आणि मग नंतर परत जी राज्याकडे पुढची आलं. भेट झाली तेव्हा मला वाटतं मी होतो, आणि मी ऑब्झर्व केलं की सगळ्या मोठ्या विरोधी पक्षांमधले सगळे मोठे नेते होते तिकडे. हम्म. सगळे पुरावे देऊन सांगत होते की हे दुबार मतदार आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, हे आमच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये असे पसरत आहेत, हे घ्या. म्हणजे तरी ऐकलं गेलं नाही. म्हणजे ह्यांच्यावर दबाव कोणाचा आहे तुम्ही विचार करा. पण मग बूथवर ज्या ठिकाणी मतदान होतं त्या ठिकाणी तुम्ही यंत्रणा लावणार आहात? तिकडेच मारणार त्यांना. आमच्याकडे फोटोज आहेत, आमच्याकडे नाव आहेत, तिकडेच मारणार त्यांना. दिसले की आपल्याबरोबर रांगेत राहून आपल्यासारखं मतदान करणार, आपल्या राज्यातले नसून, ही कुठची पद्धत? म्हणजे तुमच्या आमच्या मताची किंमत काय राहिली? मग आपण उगाच निवडणुका घेतोय का? मग तुम्ही जिंका ना. उगाच ती एक सुट्टी मिळते, आपण रांगेत उभे राहून मतदान करतो, मग कशाला? मला वाटतं 2-3 लोकांना चोपल्यावर ना मला बाकीचे उतरणार पण नाहीत घरातनं. मेसेज जाईल. हा, की मला वाटतं आम्ही निघतो आमच्या राज्यात, हे तुम्ही बघून घ्या. पण बाकीच्या राज्याचा हम्म. उत्तर भारतीय मतं ही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ती हम्म. वाढली आहेत, वाढवली आहेत, हा हो. भाग वेगळा. पण मुंबईमध्ये तीच मतं आता निर्णायक ठरायला लागलेली आहेत. बरोबर. मनसे आणि शिवसेना जेव्हा एकत्र येते तेव्हा त्यांनाही ही मतं मिळवणं हे अपेक्षित आहे. हम्म. पण असं बोललं जातं हम्म. की ही मतं तुम्हाला मिळणार नाही. हम्म. हे खरं आहे का? अजिबात नाही. त्या दिवशी मी एक व्हिडिओ एक उत्तर भारताचा व्हिडिओ व्हायरल झालाय, जो इकडे काम करायला आलाय. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ बघून मला एवढा आनंद झाला की तो बोलतोय की हा महाराष्ट्र में आया तो क्या हुआ, इनकी भाषा तो समझनी चाहिए ना, इनका आदर तो करना चाहिए ना. और कोई आया आपके पास, आप बोलो की मुझे मराठी नहीं आती, मी शिकायचा प्रयत्न करतोय, कौन मारेगा आपको? तो अशा लेवलला बोलतोय की म्हणजे आम्ही आलोय, आम्ही तुमचा आदर करणारच. इकडे आलोय, आम्ही इकडे काम करायला आलोय, तुमचा आदर करणार. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतल्यावर आम्ही शिकायचा प्रयत्न करतो इकडे, एवढंच बोलल्यावर कोण मारणार तुम्हाला? पण जर एक माणूस येऊन बोलला की मैं हिंदी में ही बात करूंगा, उखाडलो जो उखाडणार, मग आता ह्याच्या पुढे काय? तुम्ही कशाला नडताय? मग कुठच्याही राज्यात गेल्यावर तुम्ही त्यांची भाषा बोलल्यावर त्यांना थोडं आपुलकीने वाटतं ना की अरे तू आमचाच आहेस, प्रयत्न तरी करतोयस. हीच भावना आहे आमची. आत्ताच्या आत्ता स्पष्ट मराठी बोलून दाखवा. आम्ही असं कुठे बोलतोय का? आदर करा. आदर करा, थोडा शिकण्याचा प्रयत्न करा. आणि मराठी माणसावर उद्धटगिरी करू नका. उद्धटगिरी करू नका. फॉर एक्झाम्पल, आता 2 भाऊ एकत्र आले हिंदी सक्तीच्या विरोधात, मराठीच्या मुद्द्यावर. कुठच्या मुद्द्यावर आले? 1ली ते 5वी हिंदी सक्ती होत होती. त्याच्यावरती कुठच्या तरी कोणतरी बाहेर स्टॉलवर टपरीवरती कोणतरी बोललं की मैं हिंदी में ही बात करूंगा. अरे तू शाळेत आहेस का? कुठचा मुद्दा चालू आहे? तुम्ही ह्याच्यावर तुम्ही दादागिरी का करताय ना? तुम्हाला कोणी विचारलंय? असं थोडी होतं की असंच पहिलं जाऊन मारतात आणि मग विचारतात तुम्हाला मराठी बोलता येतं का? तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळणार की तुम्ही दादागिरी करताय? तीच भावना आहे आमची की रिस्पेक्ट करा. फक्त तुम्ही ह्या राज्यात आलाय, या शहरांमध्ये आलाय, या शहरां आणि राज्यांच्या लोकांवर तुमचं पोट चालू आहे, रिस्पेक्ट करायला काय इश्यू आहे? आदर करा आमच्या भाषेचा. बरं, मराठी आणि अमराठी मुद्द्यासोबतच धर्माच्या
नावावर पण मतं हम्म. दिली जातात, टाकली जातात. टाकणं म्हणणं चूक आहे, दिली जातात. हम्म. पुन्हा एकदा मगाशी तुम्ही हिरवं रक्त वगैरे उल्लेख केलात. ठाकरेंसोबत राज ठाकरे गेले. राज ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून उदयास येत होते. आता ते कसं मतं मागणार? ती कशी मतं मतं आमचीच आहेत असं सत्ताधारी भाजप आणि शिवसेना मग म्हणतात. रजा अकादमीच्या विरोधात जो मोर्चा निघालेला तेव्हा ना आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला ना शिवसेनेला पाठिंबा दिलेला. तो कोणी काढलेला? राजसाहेबांनी काढलेला. तेव्हा भाजप कुठे होतं? आत्ता जो भोंग्यांचा विषय झाला, भोंग्यांच्या विरोधात, तो एक मुस्लिम आपला बांधव येऊन साहेबांकडे मत मांडून गेला की माझा मुलगा आजारी असतो, दिवसात 4-4 वेळेला अजान वाजतं, तुम्ही काही त्रास करू होतो. शकता का? जे डेसिबलच्या बाहेर वाजतं, आपलं जे डेसिबलची लिमिट आहे, तुम्ही काही करू शकता का? आता त्यांची सत्ता आहे, हिंदू हिंदू बोलतात ना, करा ना बंद. बरं, तुम्ही एवढं हिंदुत्ववादी आहात ना, आता एका हिंदू माणसाचा खून झालाय सोलापूरमध्ये, जाऊन भेटला तरी का तुम्ही? हे हिंदू मुस्लिम आहे ना, आपल्यात फूट पडण्यासाठी आहे. जिकडे मराठी मुसलमान आहे, जो वर्षोनवर्ष राहतो, तिकडे तुम्हाला आयुष्यात दंगली दिसणार नाहीत. दंगली मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाल्या तरी, कारण त्यांनी या राज्याला आपलं मानलंय, त्यांनी या शहरांना आपलं मानलंय. तिकडे तुम्हाला अजिबात दिसणार नाही. त्याच्यामुळे हे जे दरवेळेला निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लिम जे बाहेर निघतं ना यांचं, मग वागा ना हिंदू सारखे. फक्त बडबड किती करणार तुम्ही? मग असं वाटतं की ती मतं पण मिळतील म्हणून. ती मतं मिळणारच. कारण मी जसं बोललो आता, एक युपीचा माणूस, मला त्याला भेटायचं ऍक्च्युअली निवडणूक झाल्यावर, की काय बोललाय तो, की इकडे आम्ही आलोय, ह्या लोकांचा आदर केलाच पाहिजे आम्ही. इकडे माहीममध्ये राहणारे मुस्लिम बांधव हे आपलेच आहेत, वर्षोनवर्ष राहत आहेत, मराठी बोलतात, उत्तम बोलतात. आता तुम्ही आणि आदित्य ठाकरे जेव्हा एकत्र फिरता तेव्हा पुन्हा एकदा आणखी एक आक्षेप घेतला जातो की ठाकरे म्हणजे सिनियर ठाकरे आणि ज्युनियर ठाकरे म्हणजे तुमची फळी आणि तुमच्या वरिष्ठांची फळी ही मुंबईमध्येच फिरते, मुंबईवरच सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे. ठाणा, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, जे मुंबईला लागून भाग आहेत, महानगरपालिका आहेत, तिथे प्रचारच करत नाही. त्यांनी सोडून दिल्यासारखं वाटतंय मी आणि आता तिथे ते ताकदीने प्रचार करतायत. मी परवा नवी मुंबईला जाऊन आलो प्रचारासाठी. हे सगळी निवडणूक चालू असताना मी निवडणूक सोडून, जेव्हा एक दुर्घटना घडली सोलापूरमध्ये, मी सोलापूरला जाऊन आलो. माझ्यासाठी इकडची जनता महत्वाची आहे, महाराष्ट्रातली, की कुठेही काही झालं मी पोचायला पाहिजे असं मला वाटतं. निवडणूक येतात जातात, माणसं परत नाही येत. बरोबर. त्याच्यामुळे मी माझं काम करतोय, मला जिकडे फिरायचं तिकडे मी फिरेन. मला वाटतं की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठे फिरायची गरज नाहीये. आम्ही निवडणुकीनंतर तिकडे फिरणार आहोत, कारण आम्हाला तिकडे काम करायची इच्छा आहे. ओके. आता आज साहेब नाशिकला गेले, सगळीकडे आम्ही पोचतोय, पण ह्यांनी नाही ठरवावं आम्ही कुठे जायचं. आम्ही तुम्हाला बोलतोय तिकडे जाताय का तुम्ही? सोलापूरला त्या फॅमिलीला भेटून या, जरा परिवाराला भेटून या. 3 दिवसापूर्वी एक आई, एक बायको, 2 मुली अस्थि विसर्जन करून येतात. त्या परिवाराला भेटायला नको मुख्यमंत्री म्हणून? एक दिवस तुमचा प्रचार हुकला तर काय झालं? एवढा त्यांना प्रचार महत्वाचा आहे की ते आमचे प्रचार काढतात, आम्ही कुठे करतोय. बाकीच्यांचे विषय तुम्ही नागरिकांचे विषयच विसरलाय की कुठे काय होतंय. पण तुमच्यावर जेव्हा टीका केली जाते की दोन ठाकरे बंधू इतका सगळा वाद झाल्यानंतर, इतके सगळे आरोप, टीका टिप्पणी झाल्यानंतर पण एकत्र येतात, पण त्याच वेळेला जेव्हा अंबरनाथ किंवा अकोटमध्ये काँग्रेस आणि MIMशी भाजप युती करतं तेव्हा काय वाटतं बातम्या बघितल्यानंतर? मी तुम्हाला सांगू, हे खूप खोटारडे लोक आहेत. ह्यांना सत्तेत येण्यासाठी हे काहीही कुठच्याही स्तराला जाऊ शकतात, हेच मला वाटतं. उद्या तुम्हाला साथ घातली तर साधं मनसेला
साथ घातली की आमच्या सोबत या सत्तेमध्ये येण्यासाठी? नाही येणार, नाही येणार. ठाकरेंसोबतची युती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच राहतील. नक्कीच टिकणार. आणि आमचीच सत्ता येणार, आमचाच महापौर बसणार. आणि तुम्हाला 5 वर्षात बदललेली मुंबई दिसेल. एक तुम्हाला आनंद वाटेल की मी या शहरात राहतो, मी या राज्यात राहतोय. अशी मुंबई दिसेल तुम्हाला. पण आणि असं राज्य दिसेल. असं म्हणतात असं की राज्य म्हणजे जिकडे जिकडे सत्ता येईल. असं म्हणतात की ठाकरे बोलतात पण करत नाहीत. मग नाशिक काय होतं? आम्ही बोललो नाही आणि केलं म्हणून ती सत्ता गेली. आम्ही जे बोललो ते केलं पण ते ऍडव्हर्टाईज नाही करू शकलो म्हणून ती सत्ता गेली. 30 वर्षाचा तुमचा पाण्याचा प्रश्न संपवला आम्ही. 500 किलोमीटरचे रस्ते बांधले जिकडे तुम्हाला फोन करून सांगितलं जायचं की आम्हाला पावसाळ्यात खड्ड्यांचे फोटो पाठवा. पत्रकार तिकडचे बोलायचे खड्डेच नाहीत, फोटो काय पाठवू? बोटॅनिकल गार्डन झालं, शस्त्र संग्रहालय झालं, जे वचननाम्यामध्ये नव्हतं अशा गोष्टी झाल्या. पण आम्ही ऍडव्हर्टाईज नाही करू शकलो. आमची चूक झाली की 500 तुम्ही ज्या रस्त्यावरनं चाललाय तो तुम्हाला बॅनर बघायचा की आम्ही रस्ते केलेत. हे झालं नाही आमच्याकडनं. पण मग मुंबईसाठी काय विजन आहे? मी वचननाम्याच्या पलीकडे बोलतोय. मी मुंबईसाठी- वचननामा सगळा हो. आम्ही वाचलाय, बघितलाय, जनतेने बरोबर. बघितलं. मुंबईसाठी काय करायचंय? अमित मुंबईसाठी ठाकरेंना. मी तुम्हाला सांगतो, हे वचननामा जो आहे ना, हा केला तरी खूप आहे. बरं. हे आमचं विजन आहे आणि हे आम्हाला करायचंय. पण पुन्हा एकदा बरेचदा वचननामे दिले जातात. आता आपला इंटरेस्ट काय केलाय वचननाम्यामधनं? कारण आपण दर निवडणुकीच्या वेळेला वचननामा बघतो आणि ते 5 वर्षांनी झालं नाही तर मग असे Exactly, आपण मला अनेक हाच प्रश्न निवडणूक विचारायचा होता की वचननामा कॉपी पेस्ट आहे म्हणून सांगतात. कॉपी पेस्ट करून कुठचा प्रश्न नवीन घ्यायचा मला सांगा. आम्ही पाण्याचा प्रश्न इकडचा सोडवणार. हा मी आता तुम्हाला सांगतोय. बरं, कॉपी पेस्ट आहे कारण तुम्ही तुमच्या ह्याच्यात पाण्याचा प्रश्न टाकला, सोडवला तर आम्ही पुढे जाऊ ना. तुमच्या इकडचा पाण्याचा प्रश्नच सोडवला नाहीये तर तो आम्हाला सोडवायचा आहे. एक संधी देऊन बघा. पुढे काय जाणार? लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही अजून. रस्त्यांचा प्रश्न सुटला नाहीये. रस्त्यांवर इतके वर्ष खड्डे पडतायत. तो सोडवला तर आपण पुढे जाऊ ना. पण त्यामध्ये पण एक मुद्दा असा आहे की काही गोष्टी या महापालिकेच्या अखत्यारीत येतात आणि काही गोष्टी या राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. अशीही काही आश्वासनं दिलेली आहेत की जी महापालिकेच्या अखत्यारीत किंवा महापालिका ती पूर्ण नाही करू शकत. मग मला सांगा, जेव्हा नरेंद्र मोदीजी गुजरातचे चीफ मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते, केंद्रात कोणाची सत्ता होती? काही गोष्टी राज्यात जे असतात ते केंद्राच्या हातात असतात. केला ना त्यांनी चांगलं. प्रधानमंत्री झाल्यावर मला काय झालं माहित नाही त्यांना, पण मुख्यमंत्री असताना केलं ना तुम्ही चांगलं. केंद्राच्या हातात काही गोष्टी असताना. मग आमच्याकडे महानगरपालिका आल्यावर राज्याकडे काही गोष्टी असतील तर आम्ही का नाही करू शकत? आमचं विजन आहे, आम्हाला करायचंय. तुमची ऑब्व्हियसली तुमच्याकडे आल्यावर तुमची साथ मिळालीच पाहिजे. बरं, जे महानगरपालिकेकडे आहे ते तर आम्ही करणारच. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना काय व्हॅल्यू नाहीये. इच्छाशक्ती पाहिजे. बरं, आणखी एक की आपण समारोपाकडे येऊया की काही पक्ष आता अलायन वेगवेगळे व्हायला लागले. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यायला लागले. सांगू का, ह्याची माहिती मला कळतच नाही. ही निवडणूक काय आहे मला कळतच नाही. ही पहिल्यांदा मी अशी बघतोय. सगळ्यात भीषण निवडणूक बघितलेली मी ही महानगरपालिका आहे. आणि मला पण हे वाटतं अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड खूप होतं कारण सुप्रिया सुळे तुमच्या परिवाराला चांगल्या ओळखतात. दोन पवार साहेब आणि अजितदादांचं नाही, इन जनरल जे होतं ते माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. 70 ठिकाणी तुम्ही बिनविरोध निवडून येता, हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. तुम्ही मतदारांचा हक्कच हिरावून घेताय. नाही, पण पवार बंधू भगिनी एकत्र आले, जसे ठाकरे बंधू एकत्र आले, तर अमित ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाचा एक भाग म्हणून तुम्हाला आनंद होईल का? हा पुन्हा एक राजकारणाचाच भाग होऊन जाईल सगळा? सिमिलर सिच्युएशन आहे, कारण दोन्ही ठाकरे आणि दोन गोष्टी आहेत. दोन परिवार एकत्र आले म्हणून मला आनंदच होईल. बरं. आणि दुसरी गोष्ट, राजकारण परत आधीसारखं केलं. जसं तुम्ही लहान असताना मे बी राजकारण असेल की टीका व्हायच्या, पण बाळासाहेब आणि पवार साहेब एकमेकांना भेटायचे. स्पोर्टिंग राजकारण हे झालं तर मला अजून आनंद होईल. तुम्ही खालच्या थराला जाऊन राजकारण करू नका.
दोन फॅमिलीज एकत्र आल्या तर अतिशय आनंद होईल. पण राजकारण मला वाटतं कोणीही माझ्या सकट, आमच्या पक्षासकट, शिवसेनेसकट, भाजप सकट त्या स्तराला नेऊया नको. ओके. कुठेतरी ती आपण आपलं राज्य खूप सुसंस्कृत राज्य आहे. मला वाटतं आपण ती पातळी सोडली नाही पाहिजे. मला वाटतं आपल्या राज्याचं खूप खूप राज्य मला वाटतं इन्स्पिरेशन घेतात. त्याच्यामुळे त्या लेवलला आपण नाही गेलो पाहिजे. पण पुन्हा एकत्र आल्यानंतर त्या सत्तेत सहभागी होतील, म्हणजे शरद पवारांचा पक्ष सत्तेत सहभागी होऊ इफ अँड बट. पण त्याचं मी काय हेच मी बोलतोय की ती पातळी आपण सोडली नाही पाहिजे. आमचा विचार आम्ही आजपर्यंत सोडला नाहीये. सेनेबरोबर सत्तेत आलो, ते कुठे चुकले तर आम्ही सांगणार. आम्ही कुठे चुकलो तर त्यांनी सांगावं. आम्ही दोघं कुठे चुकलो तर मला वाटतं पत्रकारांनी चिमटे काढून सांगावं की हे बरोबर नाही चालत आहे. आणि आमच्यात ती स्वीकारण्याची ताकद आहे. ओके. हे कुठेतरी आपण एक जे गलिच्छ राजकारण सोडून द्या, जे नीट आपलं राजकारण व्हायचं आधी, तसं परत आपण त्या लेवलला गेलो पाहिजे आणि बेटर. मतभेद होते पण मनभेद नव्हते. एक्झॅक्ट. आणि नाही आता पर्सनल लेवलला जायला लागलंय सगळं. मनभेद नाही, आता मतभेद झाल्यावर पण लोक अशी रुसून बसायला लागली आहेत की हा माझ्याबद्दल कसं बोलला. बरं, मी याच्याबद्दल दिवस रात्र टीका करतो, पण हा माझ्याबद्दल बोलल्यावर मग ती मैत्रीच तुटते. आता ती नको व्हायला कुठेतरी. बरं, एक शेवटचा प्रश्न, हो. मग थांबूया आपण. Yes, की निवडणुकीनंतर अमित ठाकरे यांनी काय करायचं ठरवलेलं आहे? म्हणजे निवडणुकीच्या प्रचारामध्ये अमित ठाकरे दिसत आहेत, आता फिरतायत, पण निवडणुकीनंतर पण बघायला मिळणार का, फिरणार का? 2 वर्ष माझी निवडणुकांमध्ये गेली. विधानसभेची निवडणूक मी हरलो, पण मला 33,000 मतदान झालं. मी एक सॉरी इंटरप्ट करतोय. कधी आदित्य ठाकरेंबद्दल याच्याबद्दल बोलणं झालं की तुम्ही नाही. चूक केलीत म्हणून, तुम्ही उमेदवार द्यायला नको होतात म्हणून? नाही, आणि मी बोलणार पण नाही. मी एका प्रामाणिक हेतूने उतरलेलो आणि मी प्रामाणिक माझे प्रयत्न केले. नाही झालं. पण मी तुम्हाला सांगतो, 2 वर्ष निवडणुकीमध्ये गेली. पुढे जे मला मतदान झालंय त्याला मी गृहीत पकडू शकत नाही, गृहीत धरू शकत नाही. मी पुढचे 4 वर्ष काम करणार आहे. मी असं नाही होणार आहे की 5व्या वर्षी आता 29ला मी डायरेक्ट उतरणार आहे. कारण शेवटी मला 33,000 किंवा 30,000 मतदान झालं. त्या लोकांना मी गृहीत धरू शकत नाही. मी माझं एक इकडे ऑफिस उघडणार आहे, जिकडे मी माहीम दादरकरांना ठराविक वेळेला भेटणार आहे. दर आठवड्यात काही दिवस ठरवले जातील आणि मग दौरे तर चालूच असणार आहेत. मी दौऱ्यावर निघणार आहे पहिलं तर निवडणुका संपल्यावर. मला सगळ्यांना भेटायचं आहे, त्याच्यामुळे माझं काम चालूच राहणार आहे. पण ह्या विभागासाठी तर मी डेफिनेटली ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्यासाठी मी जबाबदार ठरतो की त्यांनी कुठेतरी दुसरीकडे न जाता माझ्याकडे आले ते, आणि मी त्यांना उत्तर देणं मी लागतो. धन्यवाद. हरलो असेल तरी. धन्यवाद. स्पष्ट आहेत विचार अमित ठाकरे यांचे, आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाहता NDTV. धन्यवाद.